जय हिंद मित्रांनो, स्वप्न खाकीचं या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण महत्त्वाचे दोन अपडेट बघणार आहे। पोलीस भरतीच्या ग्राउंडची तारीख आलेली आहे, तर कोणत्या जिल्ह्याची तारीख आलेली आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आपण पहिलं परिपत्रक वाचून बघणार आहे। पहिलं परिपत्रक आहे पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचं हे परिपत्रक आहे। तर बघा, छत्रपती संभाजीनगर दिनांक 23/12/2025 म्हणजेच आजच्या तारखेतलं हे परिपत्रक आहे। तर विषय बघा काय आहे। विषय पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया 2024-25 च्या अनुषंगाने पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत। तर बघा, पूर्तता अहवाल सादर करण्याबाबत हे परिपत्रक आहे। तर पुढे बघा, उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की या कार्यालयाच्या आस्थापनेवर पोलीस शिपायांची 53 रिक्त पदे भरण्याबाबत दिनांक 20/1/2026 पासून शारीरिक मैदानी चाचणी सुरू होण्याची शक्यता आहे। तर बघा मित्रांनो, जानेवारीच्या 20 तारखेला ग्राउंड सुरू होण्याची शक्यता आहे। म्हणजे शक्यता म्हणजे मित्रांनो, यांची पूर्ण तयारी झालेली आहे, पण हा शक्यता हा शब्द वापरला जातो। तर तुम्ही जानेवारीच्या 20 तारखेला तयार राहा, कारण तुम्हाला तारीख सुद्धा आलेली आहे। जरी पुढे गेले तर 2-4 दिवस पुढे जाऊ शकतात, पण आता फार पुढे जाणार नाही, कारण त्यांची तयारी सर्व झालेली आहे। आणि बघा पुढचं काय म्हटलंय। सदर भरती प्रक्रिया दरम्यान खालील तक्त्यामध्ये नमूद स्तंभ क्रमांक 2 मधील अधिकारी यांच्या पदनामासमोर स्तंभ क्रमांक 3 मध्ये दर्शविलेले जबाबदारी कर्तव्ये नेमण्यात आलेली आहे। सदर कर्तव्य जबाबदारी त्यांनी चोखपणे बजावावी, यामध्ये कुठल्याही प्रकारची निष्काळजीपणा हलगर्जीपणा होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी। सदर नेमण्यात आलेली कामे पूर्ण करून त्याबाबतचा पूर्तता अहवाल आम्हास सादर करावा। तर बघा मित्रांनो, यामध्ये सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की पोलीस भरतीसाठी जो पोलिसांचा बंदोबस्त असतो त्यांनी ती बंदोबस्त त्यांच्या अधिकाऱ्याला नेमून दिलेले आहेत। त्यांचे जे कर्तव्य आहे त्यांना नेमून दिलेले आहेत। म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस ग्राउंडला जाता त्यावेळेस कोणी अधिकाऱ्यांनी काय कर्तव्य बजावायचं आहे, कोणाकडे काय आहेत, ते सर्व त्यांनी नेमलेले आहेत। तर बघा, तुमचे ग्राउंड हे 20 तारखेपासून स्टार्ट होऊ शकतात। तरी तुम्ही ग्रामीण संभाजीनगर ग्रामीणचे आहात तर तुम्ही 20 तारखेपासून रेडी राहा, आणि बाकीच्या जिल्ह्याचे सुद्धा तुम्ही रेडी राहा, कारण तुमचे सुद्धा ग्राउंड हे जानेवारी एंडिंग आणि फेब्रुवारीच्या फर्स्ट आठवडा आपण सांगितलेलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये। तुम्ही आताही तो व्हिडिओ जाऊन बघू शकता। तरी तुमचं जानेवारीच्या एंडिंग पासून म्हणजेच 20 तारखेपासून ग्राउंड सुरू होतात। आता मग 2-4 दिवस मागे पुढे होऊ शकतात, तशी यांची पूर्ण तयारी झालेली आहे। तर बघा, हे होतं आपलं ग्रामीणचं संभाजीनगर ग्रामीणचं परिपत्रक। तर बघू पुढचं परिपत्रक कोणतं आहे दुसरं। तर बघा मित्रांनो, विषय पोलीस शिपाई भरती 2024-25 दिनांक मुंबई दिनांक 22/12/2025। तर हे कालचं परिपत्रक आहे। तर यामध्ये काय म्हटलंय बघा, विषय काय आहे, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्याबाबत। आता हे काल 22 तारखेला प्रत्येक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना हा परिपत्रक पाठवण्यात आलेलं होतं की मंगळवारी म्हणजेच 23 तारीख आज हे परिपत्रक त्यांना मीटिंग आयोजित करायची होती व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे। आणि त्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मीटिंग घेऊन त्यांचे जे ग्राउंड कुणाचे तयार झालेले आहेत, कुणाचा अजून किती बाकी आहे हे त्या मीटिंगमध्ये बैठकीमध्ये काय ते सांगणार होते। तर बघा, तर आज हे परिपत्रक कालचं होतं आणि आज यांची कॉन्फरन्सद्वारे मीटिंग होती। आता पुढे बघा, उपरोक्त विषयास अनुसरून पोलीस शिपाई भरती सन 2024-25 च्या संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली
मंगळवार दिनांक 23/12/2025 रोजी दुपारी 12 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित करण्यात आली आहे। तर हे बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज 12 वाजता पूर्ण झालेली आहे। त्यानंतर संभाजीनगर ग्रामीणचं ते परिपत्रक आलेलं आहे मित्रांनो। ते परिपत्रक 23 तारखेचं म्हणजेच आजचं आहे। तर बघा पुढे काय आहे, तरी खालील नमूद घटक प्रमुखांना विनंती करण्यात येते की पोलीस आयुक्त कार्यालय, अप्पर पोलीस आयुक्त किंवा पोलीस उप आयुक्त, मुख्यालय कार्यालय अधीक्षक व आस्थापना लिपिक आणि जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक कार्यालय अधीक्षक व संबंधित आस्थापना लिपिक यांनी उपयुक्त व्हिडिओ कॉन्फरन्सच्या अनुषंगाने खालील नमूद लिंकद्वारे बैठकीस उपस्थित राहावे। ह्यामध्ये त्यांना सांगितलेलं आहे की त्या लिंकमध्ये जे बैठक घेणार आहेत ती लिंक पाठवून तिने एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतलेला आहे बैठक त्यांनी, तर त्याच्यामध्ये त्यांनी उपस्थित राहण्यास सांगितलं आहे। म्हणजेच त्यांना चर्चा करायची आहे। ते मीटिंग घेतली की कोणाचे ग्राउंड रेडी आहेत, कोणाचं अजून किती वेळ आहे, कोणाची तयारी पूर्ण झालेली आहे, बंदोबस्त कोणाची वाटप झालेली आहे, हे सर्व त्या बैठकीमध्ये बोलण्यात आलेलं आहे। मग ज्या ग्राउंडचं, ज्या जिल्ह्याचे ग्राउंड रेडी झालेले आहे त्याचे परिपत्रक जाहीर झाले। तर बघा ग्रामीणचं जे संभाजीनगर ग्रामीणचं परिपत्रक ते आजच आहे मित्रांनो। आता ह्यानंतर कोण्या दुसऱ्या जिल्ह्याचं जर परिपत्रक आलं तर आपण लगेच आपल्या चॅनलवर तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्यात येईल। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जुन्या मुलांनी सुद्धा चॅनलवरती आपल्या नोटिफिकेशन आल्याबरोबर बघा, कारण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती आपण देतो। तर बघा मित्रांनो, असे होते दोन महत्त्वाचे अपडेट। तर संभाजीनगरवाल्यांनी सुद्धा रेडी राहायचं आणि बाकीच्या जिल्ह्यात जे मुलांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी सुद्धा रेडी राहायचं आहे, कारण जानेवारी एंडिंग पासून तुमच्या ग्राउंडला सुरुवात आहे। तर 20 तारखेपासून जरी त्यांनी म्हटलंय तर 2-4 दिवस मागे पुढे होऊ शकतात, पण तुमचे जानेवारी एंडिंगला स्टार्ट होतील। तर मित्रांनो, अशाच जर तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।